नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. कारण की पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आलेली आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील अनेक भागामध्ये मशागतीची कामे पूर्ण झाली आहे आणि आता सर्वांच्या नजरा लागल्या आहे त्या मान्सूनच्या आगमनाकडे. आणि मान्सूनचे आगमन झालेले आहे, त्यामुळे आता सर्वांना हे चाहूल लागलेली आहे की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी येणार, यासाठी शेतकऱ्यांनी वाट पाहणे सुरू केलेले आहे. पावसाची चाहूल लागल्यावर शेतकरी बी बियाणे, खते आणि इतर शेतीच्या साहित्याची तयारी करत आहेत. मात्र याच काळात शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. देशभरातील कोट्यवधी शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे 3 समान हप्त्यामध्ये म्हणजेच की प्रत्येकी 2,000 रुपये मिळतात. हे पण तुम्हाला माहीत आहे. म्हणजेच की पीएम किसान योजना ही केंद्राकडून राबवण्यात आलेली शेतकऱ्यांसाठी मोठी महत्त्वाकांक्षी योजना आहे. अशा स्वरूपात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात. याआधी 13 मार्च 2025 रोजी 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. म्हणजेच की लक्षात घ्या, 13 मार्च 2026 रोजी 22वा हप्ता वितरित झाला होता आणि शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे आले सुद्धा होते. आता त्यामुळे 23वा हप्ता कधी येणार याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. काही भागामध्ये आणि काही विविध अहवालामध्ये असा दावा करण्यात येत आहे की 18 जून 2026 रोजी पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता वितरित केला जाऊ शकतो. मात्र येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यायोग्य आहे की शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकार आणि कृषी मंत्रालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे 18 जून ही तारीख निश्चित मानणे योग्य ठरणार नाही. जोपर्यंत सरकारकडून अधिकृत माहिती जाहीर होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना संयम बाळगणे आवश्यक आहे. कारण की शेतकऱ्यांसाठी मोठी फसवणुकीची बातमी असू शकते. कारण की 18 जून हा डेट हे शेतकऱ्याकडून फिक्स झालेले आहे, परंतु राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्याकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर घेऊन आलोच आहो. कारण की मात्र 18 जून ही तारीख चर्चेत आली आहे. या मागे एक महत्त्वाचे कारण आहे. 2024मध्ये 18 जून रोजी पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. त्यावेळी देशातील सुमारे 9,26,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल 20,000 कोटी रुपयाची वितरित करण्यात आली होती. आणि ही महत्त्वाची बाब लक्षात घ्या की तुम्हाला महत्त्वाची गोष्ट हे ठरेल की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता 18 जून रोजी येऊ शकतो का? तर हो, हे पण शक्यता आहे की 18 जून रोजी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा वितरित होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर यंदाही 18 जूनच्या जवळपास 23वा हप्ता जमा होण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना आशा पुन्हा एकदा वाढल्या आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या खात्यात हा हप्ता येणार का? लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, खूप महत्त्वाची बातमी आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपले स्टेटस तातडीने तपासणे गरजेचे आहे. आणि तुम्ही या गोष्टी दुर्लक्ष करता, पण या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुमचा पीएम किसान असो की शेतकरी लाभार्थी कोणते पण असो, त्यांच्या गरजा आणि त्यांना मिळणारी निधी ही कॅन्सल होते किंवा ते खात्यात येत नाही. त्याच्यानंतर तुम्ही परेशान होता. याच्या पहिलेच आपले जे कामे आहे ते पूर्ण करणे आवश्यक ठरेल. सर्वप्रथम पीएम किसान अधिकृत वेबसाईटवर जा. त्यानंतर फार्मर कॉर्नर या विभागामध्ये जाऊन नो युअर स्टेटस हा पर्याय निवडावा. येथे तुमचे दिनांक किंवा मोबाईल क्रमांक आणि नोंदणी क्रमांक टाका आणि स्टेटस तपासा. येथे स्टेटसमध्ये कोणतीही त्रुटी दिसत असेल तर त्वरित दूर करणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षात घ्या, कारण की नो युअर स्टेटस म्हणजेच की तुम्हाला मोबाईल नंबर आणि तुमचा जे नोंदणी क्रमांक आहे तो टाकल्याबरोबरच तुम्हाला हे महत्त्वाची बाब समजून येईल की तुमच्या स्टेटसमध्ये कोणती त्रुटी आहे हे तुम्हाला समोर येईल. आणि ते लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. कारण 18 जून रोजी हा पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. विशेषतः म्हणजे लँड सीडिंग, आधार ऑथेंटिकेशन, eKYC नो असे दिसत असल्यास तुमचा हप्ता अडकू शकतो. अशा परिस्थितीत जवळपासच्या CSC केंद्राला भेट द्या आणि आवश्यक माहिती अपडेट करून घ्या. सरकारने आता eKYC अनिवार्य केलेली आहे. त्यामुळे eKYC करणे तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरेल. त्यामुळे ज्यांना अद्याप eKYC पूर्ण केलेले नाही त्यांनी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. याशिवाय बँक खाते क्रमांक, IFSC कोड, आधार क्रमांकाशी लिंक असणे, खाते क्रमांक, नावाची स्पेलिंग यामध्ये कोणतीही चूक नसावी.
अनेक वेळा अगदी छोट्याशा चुकीमुळे हजारो शेतकऱ्यांचे हप्ते अडकतात आणि ही घटना तुमच्यासोबत घडू नये म्हणून शेतकऱ्यांनी ही महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी. त्यामुळे ही माहिती अनेकदा एक नव्हे तर दोनदा तपासणे गरजेचे आहे. शेतकरी बांधवांनो, पेरणीचा हंगाम अगदी तोंडावर आला आहे. बी बियाणे, खते आणि शेतीच्या इतर खर्चासाठी या 2,000 रुपयाची मदत अनेक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण की यावेळेस तुम्हाला माहीत आहे की 10 रुपये, 20 रुपये, 100 रुपये, 200 रुपये यासारख्या किमतीला पण किंमत असते. म्हणजेच की तुम्हाला 2,000 रुपयाची मोठी किंमत पण मिळू शकते. मान्सूनच्या आगमनासोबतच जर PM किसान योजनेचा हप्ता देखील खात्यात जमा झाला तर शेतकऱ्यांना मोठे आर्थिक आधार मिळेल. सध्या तरी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे, परंतु सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपले स्टेटस, KYC आणि बँक तपशील तपासून ठेवावे. त्यामुळे हप्ता जाहीर होताच तो कोणत्याही अडचणीशिवाय थेट बँक खात्यात जमा होईल. PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याबाबत केंद्र सरकारकडून कोणतीही घोषणा झाल्यास आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवू. म्हणून अशा शेतीविषयक आणि सरकारी योजनेच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला जोडलेले राहा. म्हणजेच की आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा. कारण की येणारी तारीख 18 जून पर्यंत हा हप्ता वितरित होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. म्हणून लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत, आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. धन्यवाद.